गणेश जगताप. आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. महासंघर्ष न्यूजच्या आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपण आज विशेष व्यक्तिमत्व असलेल्या म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींची आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आज आहेत हबप गुरुवर्य ऋषालीताई गायकवाड. ताई नमस्कार. महासंघर्ष न्यूजच्या आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आमच्या दर्शकांना आपला थोडक्यात परिचय सांगा. नमस्कार. जय हरी. मी ऋषाली प्रकाश गायकवाड, राहणार अहमदनगर. माझं जर फॅमिली बॅकग्राऊंड जर आपण विचारत असाल किंवा माहिती पाहिजे असेल तर मी स्वतः 73 साली मॅट्रिकला असताना माझं लग्न झालं. पूर्वीच्या काळी लवकर लग्न होत होती, परंतु एक शिक्षणाची हौस आणि म्हणून त्यानंतर 16 वर्षानंतर मी पुणे SNDTच्या कॉलेजमधनं बाहेरून BA ग्रॅज्युएट केलं आणि त्यानंतर पंडितची परीक्षा दिली. आणि हे सगळं करत असताना माझी मुलं 5वी 6वी 7वीला होती. मोठी मुलगी आता सध्या माझी कलेक्टर ऑफिसमध्ये आहे, मुंबईला सर्व्हिसला आहे. आणि 2 नंबरचा मुलगा आहे, तो 20 वर्ष एअरफोर्समध्ये होता, एअरफोर्स रिटायर झालेला आहे आणि आज तो सुद्धा बिझनेस करून परमार्थ देखील करतो आहे. धाकटा मुलगा इंजिनियर आहे, तो नेवास येथे इरिगेशनमध्ये सर्व्हिसला आहे. आणि माझे मालक मिस्टर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे बांधकाम शाखेमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. आणि तसं पाहायला गेलं तर हे सगळं जीवन जगत असताना त्यावेळेला मी एक शिवलीलामृत नावाचा ग्रंथ वाचत होते. त्या शिवलीलामृत नावाच्या 11व्या अध्यायामध्ये रोज वाचनामध्ये असं यायचं की जी महानंदा असते ती कुकुट आणि मरकटला शिवलीलामृत सांगते. कुकुट आणि मरकटला शिवलीलामृत सांगते म्हटल्यानंतर मला असा रोज प्रश्न पडत होता की आपण हे कागदावरचं शिवलीलामृत वाचतोय आणि मग ती कोणतं शिवलीलामृत सांगत होती? कुकुट आणि मरकट म्हणजे माकड आणि कोंबडा. मग यांना जर ती शिवलीलामृत सांगत होती आणि ते कोणतं सांगत होती हे विचार माझ्या डोक्यामध्ये आल्यानंतर माझे विचार सुरू झाले आणि त्याचा शोध सुरू झाला की हे नेमकं काय असेल. परंतु त्या प्रश्नांची उत्तर मला कोणाकडनंही मिळत नव्हती. आणि हे सगळं करत असताना मग ज्या वेळेला आमच्याकडे 1995 साली 85 साली श्रीपाद बाबा म्हणून ओटीचे आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आले. तर आमच्या कृषी विद्यापीठामध्ये नामदेव अप्पा बिलाडे म्हणून एक गृहस्थ होते आणि ते इगतपुरीला सर्व्हिसला होते. आणि त्यांनी अगोदर श्रीपाद बाबांना गुरु केलेलं होतं आणि त्यांना जी अनुभूती आलेली होती आणि ती अनुभूती सर्वांना यावी असं त्यांचं ध्येय होतं. आणि म्हणून आणि नेमकं कर्मधर्म संयोगाने त्यांची बदली देखील महात्मा फुले विद्यापीठावरती झाली. आणि विद्यापीठावरती बदली झाल्यानंतर त्यांना असं वाटायचं की हा परमार्थ सगळ्यांना सांगावा. आणि म्हणून ते जिथे राहत होते तिथे समोर एक गृहस्थ राहत होते गिरजाप्पा माने म्हणून. आणि ते पण रोज ज्ञानेश्वरी वाचायचे आणि हे पण रोज ज्ञानेश्वरी वाचायचे. आणि मग दोघांना कुतूहल वाटायला लागलं की आपण दोघंही ज्ञानेश्वरी वाचतोय. आणि मग या बिलाड्याप्पांना असं वाटायला लागलं की आपण हे ज्ञान सांगावं त्यांना. आणि म्हणून त्यांच्याकडे गेले आणि रोज त्या परमार्थाबद्दल सांगू लागले. परंतु एके दिवशी त्या जे नामदेव अप्पा बिलाडे होते त्यांनी त्यांचा जो भाऊ होता तो 10वीला त्यांच्याकडे शिकायला होता आणि त्याने अनुग्रह घेतलेला होता श्रीपाद बाबांचा. आणि तो अनुग्रह घेतल्यानंतर त्याला चिंतनाला बसवलं. आणि चिंतनाला बसवल्यानंतर ते माने नावाचे जे गृहस्थ आहेत ते त्यांच्याकडे आलेले होते. आणि ते चिंतनाला बसलेला जो मुलगा आहे त्याला जी आत्मानुभूती आली, अष्टसात्विक भाव झाले. आणि ते अष्टसात्विक भाव होताना त्याच्या शरीरामधनं असं घाम यायला लागला, सगळ्या शरीराचा करकाप व्हायला लागला. आणि त्यावेळेला त्या माने साहेबांनी असं विचारलं, अहो तो असं काय करतोय, काय होतंय त्याला? मग त्यावेळेला त्या नामदेव अप्पा बिलाडेंनी सांगितलं की यालाच भक्ती म्हणतात. यालाच भक्ती म्हटल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मग दोघांचा जो संघर्ष झाला आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हणता हे खरं आहे तर मग मला ह्याची अनुभूती मिळेल का? कारण ते राहणारे होते मंगळवेढ्याचे. पंढरपूर सारख्या पवित्र क्षेत्राच्या जवळ मंगळवेढ्याला राहणारे होते. आणि त्यांनी सांगितलं की माझी तर मी नेहमी ज्ञानेश्वरी वाचतो, परंतु हे तर कधी मला अनुभव नाहीये, की कसं काय तुम्ही सांगता? आणि मग त्यावेळेला त्यांना असं सांगण्यात आलं की हे ज्ञानेश्वरीत आहे लिहिलेलं आणि तीच अनुभूती आजही जशीच्या तशी येते. मग त्यावेळेला त्या माने साहेबांनी विचारलं
की अशी अनुभूती कोण आणून देतो. हम्म. आणि मग त्यांनी सांगितलं की मी जे सद्गुरू केलेले आहेत हम्म. ते घोटीला राहतात आणि हम्म. श्रीपाद महाराज चव्हाण असं त्यांचं नाव आहे. हम्म. आणि त्यांच्या मार्फत मला ही अनुभूती मिळालेली आहे. मग त्यांनी सांगितलं मला तो पुरावा दाखवा. हम्म. मग त्याप्रमाणे यांनी ज्ञानेश्वरीमध्ये 9वा अध्याय 34वा श्लोक हम्म. आणि हा वाचून दाखवला. हम्म. आणि सांगितलं की ही जी प्रचिती आहे हम्म. ही लिहिलेली आहे ती आजही जशीच्या तशी येते. हम्म. आणि काय ती आहे ते? प्रचिती त्याला येते. काय म्हणजे ती अध्याय काय? प्रचिती म्हणजे हम्म. उदाहरणार्थ आपण कोणाला जरी प्रश्न विचारला हम्म. की देव कुठे आहे. हम्म. आणि आज सगळ्या जगाचा जो प्रश्न चाललेला आहे की देव आणि सुख, हम्म. प्रत्येकाला गरज आहे सुखाची. हम्म. मग सुख जर पाहिजे असेल तर प्रत्येक जण देवळात जातो आणि देवाला मागणी मागतो की मला सुख दे, हम्म. मला बायका मुलं दे, मला हम्म. प्रपंच चांगला दे, मला नोकरी दे. म्हणजे शेवटी सुख मागण्यासाठी कोणाकडे जातात? देवाकडे देवाकडे. जातात. हम्म. मग लोकांना देवाकडे जायचे, सुख मागायचे, परंतु लोक पितळेचा, सोन्याचा आणि चांदीचा देव पुजतात. हम्म. तो देव त्यांना कुठून सुख हम्म. देणार, नाही का? बरोबर. असा खरा देव तर असेल ना कुठेतरी. हम्म. हम्म. आणि मग त्याप्रमाणे हे जे साधू संतांनी लिहून ठेवलेलं आहे ते समाजापर्यंत येईना. हम्म. आणि मग लोक काय करायला लागले, फक्त मूर्तीपूजा करतात. करू नये असं नाहीये, हम्म. हम्म. करण्याबद्दल वाद नाही. मग ही जगामध्ये जी देवळं आहेत, हम्म. आपण जी देवपूजा करतो ती कशासाठी करायची? हम्म. तर भगवंत आहे हम्म. हा भाव निर्माण व्हावा, बरोबर. अस्तित्वाचा भाव हम्म. निर्माण व्हावा, हिंदू धर्म संस्कृती टिकावी, टिकावी, आपल्या वाढावी. पुढच्या हम्म. मुलांना काहीतरी भक्ती मार्गाचा मार्ग सापडावा, हम्म. हे ध्येय धोरण टिकवण्यासाठी समाजाने मांडलेली ही प्रथा आहे. हम्म. आणि म्हणून ती देवपूजा करायची हम्म. असते. परंतु आपण जर लोकांना प्रश्न विचारला हम्म. की देव कुठे आहे, हम्म. कुणालाही तुम्ही प्रश्न विचारा, अगदी उत्तर नाही खाणाऱ्या मिळत ना. पिणाऱ्याला विचारा, उत्तर दारू मिळतच नाही. पिणाऱ्याला विचारा, नाही, सगळ्यांकडे हा. उत्तर आहे. सगळ्यांकडे उत्तर आहे. हम्म. सगळेजण सांगतात आपल्याच मध्ये देव आहे. हा. हा. मग देव आपल्यामध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे. हम्म. तिथपर्यंत समाज जाऊन पोहोचलेला आहे. हम्म. त्याला म्हणतात आत्मज्ञान. हम्म. आपल्यामध्ये देव आहे हम्म. हे माहित आहे, याला म्हणतात आत्मज्ञान. हम्म. परंतु तो सर्वव्यापी भरलेला आहे, हम्म. ओतप्रोत आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी आहे, याची अनुभूती घेणं याला म्हणतात तत्वज्ञान. हम्म. आणि हे तत्वज्ञान सांगण्यासाठी भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. हम्म. अर्जुनाला निमित्त मात्र केलं. हम्म. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, हम्म. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, हे संसारा एवढे थोर ओझे फेडियले जगाचे. अख्ख्या जगाचं दुःख हलकं करण्यासाठी अर्जुनाला निमित्त मात्र केलं आणि अर्जुनाला ती गीता सांगितली. परंतु ते फक्त निमित्त मात्र केलं. अर्जुन ज्ञानी होता, हम्म. त्याला सांगायची काही गरज नव्हती. हम्म. परंतु कोणीतरी निमित्त मात्र पाहिजे ना, आणि म्हणून त्याला सांगितलं आणि त्याच्या निमित्ताने सगळी द्वारं खुली केली. हम्म. मग देव जर आपल्यामध्ये आहे, हम्म. समोरचा आहे तो पितळेचा आहे, चांदीचा आहे, सोन्याचा आहे, परंतु देव जर आपल्यामध्ये आहे असं जर जग सांगते, हम्म. आणि जगाला गरज आहे सुखाची, हम्म. सुख आहे देवाजवळ, हम्म. आणि देव कुठे म्हटलं तर आपल्यामध्ये. हम्म. मग देव जर आपल्यामध्ये आहे, मग त्याचा शोध आपण आत करायला पाहिजे का बाहेर? आतमध्ये. आताच ना. हम्म. आज समाजामध्ये सांगितलं जातं, चला पंढरपूरला, चला आळंदीला, चला काशीला, चला बनारसला. लोक पिपा काढून जातात. हम्म. जाण्याबद्दलही वाद नाही, परंतु तुम्ही जाताय ते फक्त तीर्थक्षेत्राला जाताय, तिथे फक्त दर्शन घेऊन येताय, तिथं मंदिरं कशी बांधलेली आहे, निसर्ग सौंदर्य कसं आहे हे पाहून येताय तुम्ही. हम्म. परंतु खरा देव त्याहून वेगळा आहे. हम्म. खरा देव त्याहून वेगळा आहे. हे फक्त अस्तित्वाचं स्मारक आहे. तुम्ही जसं खेळामध्ये खोटं फ्रीज, खोटं टीव्ही, खोटी वस्तू खेळता, हे आतुकली भातुकलीचा खेळ फक्त लहानपणापुरता आहे. परंतु तुम्हाला खरं जर पाहिजे असेल तर खरा संसार द्यावा लागतो, नाही का? मग तसे ही सुद्धा जी मूर्ती आहे, ती जी मंदिर आहेत, याच्या तुम्ही देवळामध्ये पुजता ते, हे फक्त तुम्हाला अस्तित्वाचा भाव निर्माण होण्यासाठी आहे. पण तो खरा देव त्याहून वेगळा आहे. तो कसा आहे तो कसा आहे तो साधू संतांनी लिहून ठेवले. जनाबाई अडाणी होत्या, 14 माणसांचं दोन भांडी करणाऱ्या होत्या, पण त्यांनी अभंग लिहून ठेवला, देव आहे देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाय. अडाणी जनाबाई सांगते, आणि आज लोक इतके शिकलेले आहेत तरी सुद्धा अजून त्या स्टेप पर्यंत जाईनात. जनाबाई सांगते देव आहे, घाबरू नका, पण कुठं शोधायला सांगितलं तिने? हृदय मंदिरी शोधुनी पाय. हृदयात जर तिने देव शोधायला सांगितलेला आहे, तर मग हृदय तर सर्वांना आहे.
मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना हृदय आहे. हम्म. मग त्या हृदयामध्ये देव आहे. मग हृदयातला देव तिने शोधायला सांगितलंय. मग हृदय कुठे आहे? प्रत्येकाजवळ आहे, आपल्या आत आहे जवळ ना. आत आहे. मग हृदय जर आतमध्ये आहे शरीराच्या, तर मग देव सुद्धा आतच शोधला पाहिजे. हम्म. मग म्हणून त्यांनी म्हणलं, ए नरा आत बघ जरा, जीव हा करा नवे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. हे मानवा, तू देवाला आतमध्ये शोध. हम्म. मग हे जर साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आज गल्ली बोळात ज्ञानेश्वरीचं पारायण होतंय. हम्म. ज्ञानेश्वरी वाचतात, भागवत वाचतात, भागवत सांगतात, रामायण सांगतात. हम्म. मग सगळ्या ग्रंथांमध्ये जर देवाचा पत्ता दिलेला आहे की देव तुमच्या आतमध्ये आहे, देव तुमच्या हृदयामध्ये आहे, तर मग बाहेर शोधून देव सापडेल का? नाही ना. आज आमचा बाहेर शोधायचा चाललाय. आणि सांगणारे सगळे संप्रदाय आम्हाला फक्त मूर्तीतला देव दाखवतात आणि बाहेरचा देव दाखवतात. मग आतमधला देव शोधण्यासाठी तो मार्ग कोणता आहे नक्की? तो मार्गच तर साधू संतांनी लिहून ठेवलाय ना. साधू संत सांगतात, सद्गुरु वाचवणी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु म्हणजे सत्य वस्तूची प्रचिती आणून देणारे गुरु. मग जगामध्ये गुरु नाहीत का? भरपूर गुरु आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु आहे. तुम्ही पण आज कोणाचे तरी गुरु आहात, मी पण कोणाचे तरी गुरु आहे. मग गुरु जगामध्ये अशी नाही जागा नाहीच ते. मग जर जगामध्ये सगळेच जण सगळ्यांचे गुरु आहेत, पण त्यांनी सांगितले सद्गुरु वाचवणी सापडेना, सत्य वस्तूची प्रचिती आणून देणारा गुरु पाहिजे. मग सत्य वस्तू कुठली आहे? अशी जी एक अचिंत्य शक्ती आहे, अशी जी एक व्हील पॉवर आहे की जिच्या सत्तेने तुम्ही चालताय. आज तुम्ही कामावर जाताय, तुमची हजेरी लागते म्हणून पगार मिळतोय. आज आपल्याला कोणीतरी काका मामा नाना म्हणतंय नाही का, नंतर तुम्हाला पगार मिळतो तो हजेरीमुळे मिळतो. एवढंच नाही, तुमचा जो श्वास दिवसभर चालू आहे तो श्वास कोणाच्या सत्तेने चालतो इथपर्यंत लोकांना माहित नाही. आणि हे कीर्तनातून शिकवायचंय. आज कीर्तनामध्ये फक्त चाली प्रमाण गाणे म्हटले जातात, पूर्ण टाइमपास केला जातो आणि म्हणून समाज अंधश्रद्धेत अडकलेला आहे. अशा पद्धतीची कीर्तन आणि प्रवचन केली पाहिजेत आपल्या दृष्टीतून. कीर्तनाला तसं पाहायला गेलं तर मर्यादा घालून दिलेली आहे. कीर्तनकार कसा असावा, कीर्तन कोणी करावं, कीर्तन करण्यासाठी सुद्धा अधिकाराची गरज आहे. कारण ती नारदाची गादी आहे. त्या नारदाच्या गादीवरती उदाहरणार्थ तुम्हाला पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. बरोबर. मोठा डॉक्टर एमडी डॉक्टर आहे, त्याच्या खुर्चीवर बसण्याचा कोणाला अधिकार नाही. बरोबर. तर त्यापेक्षा एखाद्या मंत्रिपदाच्या खुर्चीवरती बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण तुम्ही ज्या वेळेला त्या पदावर जाताल त्यावेळेला तुम्हाला त्या खुर्चीवर बसता येईल. तसं इथे सुद्धा आहे की ज्या वेळेला तुम्ही नारदाच्या गादीवर कीर्तन करता, नारदाची गादी म्हणजे सामान्य असेल का? ज्या नारदाने वाल्याचा वाल्मिकी केला. बरोबर. की तो वाल्या जर तसं पाहायला गेलं तर दरोडे घालत होता, लुटमार करत होता, दिवसा ढवळ्यात चोऱ्या करत होता, मर्डर करत होता. आणि त्याचं परिवर्तन करावं, पण त्याचं निदान 12 वर्षानंतर वाल्याचा वाल्मिकी जाणार ना. बरोबर. मग 12 वर्षाचा वाल्याचा वाल्मिकी जर नारदाने केलेला आहे आणि त्याच नारदाच्या गादीवर उभं राहून जर लोक कीर्तन करतात, आज कीर्तन म्हणजे तमाशा केलाय लोकांनी, बाजार मांडलाय, त्याचा धंदा केलाय आणि हा पोट भरायचा धंदा नाहीये. आज साधू संतांनी जे अभंग लिहून ठेवलेले आहेत ना, अगोदर सद्गुरु केला, जीवनामध्ये देवाची अनुभूती घेतली आणि अनुभूती घेतल्यानंतर त्यांचा आतून जे स्फुरण पावले त्याच्यातून अभंगाची निर्मिती झालेली आहे, ज्ञानेश्वरीची निर्मिती झालेली आहे, भागवताची निर्मिती झालेली आहे. मग ज्या महात्म्यांना ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी अगोदर सद्गुरु करावा लागला, नाथ महाराजांना भागवत सांगण्यासाठी अगोदर सद्गुरु करावे लागले, बरोबर. अभंग लिहिण्यासाठी तुकाराम महाराजांना अगोदर सद्गुरु करावे लागले. मग तेच अभंग, तीच ज्ञानेश्वरी, तेच भागवत आपल्याला वाचून अंमलात आणायचं असेल तर आपल्याला सद्गुरु नको का? बरोबर. असायलाच पाहिजे. मग सद्गुरु शिवाय त्याचे लिहिलेले जे आहे ते आपल्याला कळणार नाही. शास्त्र लिहिलंय ते लक्षणार्थाने लिहिलेलं आहे आणि लोक वाचतात ते वाच्यार्थाने वाचतात. उदाहरणार्थ आपल्याला मराठीमध्ये व्याकरण असं होतं, हत्ती दारावरून गेला, किंवा मी तुम्हाला म्हणेल गाडी पुण्यावरून गेली. मग पुण्यावरून जाते का? नाही, रस्त्यावरून जाते. पण हे व्याकरण आहे की ती गाडी पुण्यावरून गेली, तसं ते लिहिलेलं लक्षणार्थाने लिहिलेलं आहे. आणि ते समजण्यासाठी तुम्हाला त्याच लेवलचा गुरु करावा लागेल. आणि त्या लेवलचा गुरु न केल्यामुळे आज सगळेजण वाच्यार्थाने ज्ञानेश्वरी वाचतात आणि कीर्तनाला लगेच उभे राहतात. कीर्तनाला उभं राहायला काय लागतो?
आजकाल संस्था निघाल्या. हम्म, त्या संस्थेमध्ये वयाच्या 5 वर्षापासून मुलं टाकली जातात. हम्म, आणि विचार करा की ज्या मुलांचं हसण्या खेळण्याचं वय आहे, आई हम्म, वडिलांमध्ये लाड कौतुक करून घेण्याचं वय आहे, आणि या वयामध्ये तुम्ही तिथे घालता, उलट हम्म, तुम्ही त्यांना अंधश्रद्धेमध्ये घालताय, कर्मकांडामध्ये हम्म, अडकवताय. हम्म, आणि एवढं केल्यानंतर ती मुलं फक्त तिथे टाळ पकवाज वाजवायचं शिकतात, चाली लावायचं शिकतात, अभंगाचं पाठपाठांतर करतात, हरिपाठ पाठ करतात, हम्म, याच्यापेक्षा वेगळं काहीच करत नाही. हम्म, आणि एवढं आलं की लगेच तो कीर्तनकार तयार होतो आणि हम्म, समाजामध्ये तो कीर्तन करायला लागतो. हम्म, त्याचं कीर्तन चांगलं झालं की लोकांच्या तारखा घ्यायला सुरुवात होते. हम्म, लोकांच्या तारखा सुरू झाल्या हम्म, की त्याला आता माहीत झालं हम्म, की आपला आता बाजार उघडा करायला काही वेळ नाही. हम्म, एवढ्या एवढ्या मुलांना उभं करतात आणि समोर म्हातारी माणसं कीर्तन ऐकायला बसतात. हम्म, भगवंताने जे ज्ञान सांगितले ते तुम्ही अनुभवाचं ज्ञान सांगितलं तर समोरच्या माणसाला ते पटेल. पटेल. परंतु तुम्ही व्यवहारातल्या गप्पा मारता, हम्म. प्रपंचातल्या गप्पा मारता, अनेक वेळा सासूसुनेच्या गप्पा मारता. अनेक वेळा तिथे समोर बसलेले प्रेक्षक असतात किंवा श्रोते असतात, त्यांच्याही टिंगल टवाळ्या होत असतात. हो. अहो आजकाल तर सगळेच कीर्तन स्त्रियांवरती बोलतात ते हा. कीर्तनकार. हम्म, स्त्रियांवरती बोलतात, त्यांची निंदा नालचकी करतात, टवाळ्या करतात आणि हम्म, समोरच्या स्त्रिया गप्प बसून कीर्तन ऐकतात. हम्म, आमच्यासारखे ऐकायला रिकामे नाहीये. हम्म, कारण स्त्री तुम्हाला टिंगल टवाळ्या करायला लागते, तुमचे कपडे धुवायला लागते, तुमची भांडी घासायला लागते, तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ घालायला लागते. आणि पुन्हा आम्हाला म्हणतात सप्त्यामध्ये कीर्तनाला बायांचा अधिकार नाही, हम्म, बाईला कीर्तनाचा अधिकार नाही. हम्म, हे कुठल्या संस्थानामध्ये शिकवले? हम्म, जे मोठे मोठे महात्मे होऊन गेले हम्म, त्यांचं जाऊ द्या हो. हम्म. आपला जन्म कोणाच्या पोटी झालाय? स्त्रीच्याच. आईच्याच पोटी झाले ना. आईच्याच. हम्म, आमचे शिवाजी महाराज म्हणतात, हम्म, ज्यावेळेला त्यांना स्त्री पाठवली गेली नजराण्यामधून, हम्म, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अशीच आमुची आई असते सुंदर रूपवती. हम्म, हा? काय व्याख्या केली आईची त्यांनी. हा? हम्म, आणि टोळी बांगडी करून त्यांनी परत पाठवलं. हम्म, आणि त्या आईचीच विटंबना कीर्तनकार करतात. हम्म, नारदाच्या गादीवर उभा राहतात आणि हम्म, सरळ सांगतात कीर्तनाला बायकांना अधिकार नाही म्हणून. का तर म्हणे ती नारदाची गादी आहे. पण नारदाची नारदी कशामुळे झाली हे हम्म, कीर्तनकारांना माहितीये का? हम्म, ते माहित नाही, समाजाला सांगत नाहीत ते. हम्म, नारदाची नारदी वासनेमुळे झाली. हम्म, आणि म्हणून हम्म, साधू संतांनी सांगितलं वासनाच इतकी भयानक आहे, हम्म. तुम्हाला समोरची बाई आहे का पुरुष आहे हे कशावरून समजलं? हा? तुम्ही बरोबर. विचार करा, प्रत्येकाचं शरीर अर्धनारी नटेश्वर आहे. हम्म, निम्म शरीर पुरुषाचं आणि निम्म शरीर बाईचं. हम्म, मग असं असताना सुद्धा तुम्ही त्या बाईला सांगता की बाईला कीर्तनाचा अधिकार नाही. साधू संतांनी लिहून ठेवले, हम्म, नर अथवा नारी होका दुराचारी, सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हम्म, कलियुगामध्ये हरीच्या नामानेच उद्धार होणार आहे. हम्म, आणि स्त्री आणि पुरुष सर्वांना भक्ती करण्याचा अधिकार आहे. हम्म, हम्म. बरोबर आहे. सर्वांना अधिकार आहे ना. हम्म. स्त्री आणि पुरुष दोनच जाती आहेत ना समाजामध्ये. हो ना. मग स्त्रीने जर भक्ती नाही करायची तर मग पुरुषांनी लावून काय दिवे लावलेत आजपर्यंत? हम्म. हा? त्याच्यासाठीच हा जन्म आहे ना. हो. मग स्त्रियांनी आता जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई या स्त्रिया नव्हत्या का? हम्म. मग ते म्हणतात हे कलियुग. अहो ते पण कलियुग होतं आणि हेही कलियुगच आहे. हा, हा. 700-800 वर्षापूर्वी म्हणजे कलियुगच होतं ना. बरोबर. ते काही द्वापार युग नव्हतं किंवा त्रेतायुग नव्हतं. मग हम्म. इथपर्यंत अभ्यास नाहीये तरी तुम्ही समाजामध्ये अंधश्रद्धा माजवता आणि हम्म. सरळ सांगता स्त्रियांना कीर्तनाचा अधिकार नाही. मग हम्म. नारदाची नारदी जर वासनेने झालेली आहे, हम्म. मग तुम्हाला सुद्धा वासनेमुळे बाई दिसते, तुमची वासना पहिल्यांदा आधी जाळा. हा. कारण तुकाराम महाराजांनी त्यासाठी अभंग लिहिलाय, हम्म. संत चरण रज लागता सहज, हम्म. वासनेचे बीज जळवणी जा. हम्म. वासना जळाल्याशिवाय भक्ती करण्याचा अधिकारच कोणाला पोचत नाही, हम्म. कोणालाच नाही. म्हणजे मोठे मोठे महात्मे, संत, देव यांना सुद्धा त्याच मार्गाने जावं लागलं आणि त्या मार्गाने गेल्यामुळे, कारण ही वासनाच इतकी भयानक की ती माणसाला पुढे जाऊ देत नाही. हम्म. भक्ती मार्गामध्ये तर अजिबातच नाही. हम्म. इंद्र, चंद्र, ब्रह्म सुद्धा तपश्चर्या करायला बसत होते, हम्म. तर मेनका रंभा त्यांच्या पुढे सोडल्या जात होत्या आणि त्यांना ते भुलले आणि त्यांची तपश्चर्या भंग पावली. मग आपण कीर्तन आणि प्रवचन कसे केले पाहिजे, आपली काय अपेक्षा आहे कीर्तन कीर्तनकारांची? प्रवचनाचा विषय आहे, हम्म. ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य विषय आहे जीव ब्रह्माचा ऐक्य. हम्म. ते जीवाला काही पटत नाही, हम्म. कारण हे जीव मायावी जगतामध्ये वाढलेला आहे. हम्म. मग या मायावी जगतामध्ये तुम्ही आपण जगतो आहोत हम्म. आणि त्या मायावी जगतातून त्याला बाहेर काढायचं. हम्म. आणि त्याला बाहेर काढण्यासाठी तेवढा पॉवरफुल गुरु पाहिजे. हम्म. गुरुच तुम्हाला बाहेर काढू हम्म. शकतो. हम्म. कारण गुरु विन कौन बतावे बाट बडा बिकट यमघाट.
यमाच्या तावडीतनं सोडवणारा गुरु पाहिजे. हम्म. आणि आज जी भक्ती केली जाते ना हम्म. ती जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी. हम्म. पण आज लोकांची जी भक्ती चालली नाही टाइमपास म्हणून चाललेली आहे. सप्ताह करायचा, हम्म. 7 दिवस कीर्तनकार बोलवायचे, मग हम्म. यांची मीटिंग भरते. हम्म. मीटिंग मध्ये कोणाला बोलवायचं? मग हम्म. ह्या म्हणणार हा मोठा महाराज बोलवा, तो मोठा हम्म. महाराज बोलवा. मोठा महाराज म्हणजे कोण? जास्त पाकिट. हा, त्याचा रेट जास्त येतो. हम्म. तुम्ही सांगा, जे भिकाऱ्यासारखे पैसे मागतात, आधी रेट आणि मग डेट, हम्म. साधू संतांनी हे केलंय का? हम्म. नाही. अनेक वेळा ह्याच्यासाठी रेटसाठी तारखा पण चुकवल्या जातात. हो, सप्त्याचा आता खेळखंडोबा तुम्ही होतो. पेपर वाचतच असतात ना, हम्म. बातम्या हम्म. येतच असतात ना, हम्म. की तुम्ही अगोदर त्यांच्याकडनं पहिल्यांदा निम्मी बिदागी घेता, नाही का? तुम्ही घराचं हम्म. भाडं देता आणि डिपॉझिट घेता. हम्म. प्रत्येक ठिकाणी काही लोक चेकनी अगोदर पैसे घेतात, हम्म. काही लोक अगोदर निम्मे पैसे घेतात, हम्म. त्या त्यांना तारखा देतात. हम्म. तारखा दिल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या कार्यक्रमाला जात नाही. हम्म. त्याच्यापेक्षा दुसरी तारीख मिळाली, तुम्ही तिकडे जाता. मग सामान्य जनतेने करायचं काय? म्हणजे त्या आयोजकांचाही खेळखंडोबा होतो अहो, कार्यक्रमाचा. पहिल्यांदा तर सप्ताह. आयोजक त्याच्यात अडकलेले आहेत हम्म. आणि कीर्तनकार पण तेच आहेत. विचार करा, हम्म. ज्यांच्या गळ्यात माळ नाही, हम्म. ज्यांचं खायचं प्यायचं सुटलेलं नाही, हम्म. आणि ते सप्त्याचे आयोजक आहेत. हम्म. आणि ते सप्त्यामध्ये तारखा घेतात आणि कोटी कोटीचा सप्ताह करतात. आज तुम्ही विचार करा, पैसा नाही पैसा नाही म्हणतात, धर्मजागृती करा म्हणतात, हम्म. आणि धर्मजागृती करण्यासाठी 1 कोटीचा सप्ताह कुठे ऐकला का? हा. आणि 150 वर्ष झाली, 175 वर्ष झाली या महाराजाचा संप्रदाय मोठमोठाले म्हणे कीर्तनकार आहेत. मोठमोठे कशाहून ठरवता तुम्ही? फक्त हम्म. रेटवरनं. हम्म. मोठे नको आहेत, आम्हाला ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे. बरोबर. कारण समाज. जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. बरोबर. ते विज्ञान हम्म. संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. आणि अध्यात्माची आज जगामध्ये इतकी गरज आहे, इतकी गरज आहे. प्रत्येक जीव होरपळलेला आहे. पाश्चिमात्य देशांनी आपलं स्वीकारलंय. ते आज तुमचं भजन करतायत, तुम्ही नुसते हम्म. व्हिडिओ टाकता, ते पण अंमलात हम्म. काहीच आणत नाहीयेत ना. हम्म. मग संस्थेमध्ये हे शिकवायचं काम नाहीये का? हम्म. ही सगळं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. हम्म. की तुम्ही ज्या वेळेला कीर्तन ऐकतात त्यावेळेला त्या प्रत्येक कीर्तनकाराचं कीर्तन ऐका आणि त्याच्यातून प्रत्येक कीर्तनकाराला प्रश्न विचारा, महाराज तुमचं कीर्तन खूप छान आहे, तुमचा आवाज चांगला आहे, तुमचा तालसूर चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण देव जण आमच्या आतमध्ये आहे म्हणतात, तर आम्हाला आतल्या देवाची प्रचिती आणून द्या, तो देव दाखवा, असं तुम्ही म्हणा. आणि मग जो कोणी त्याला लायक असेल, त्याच्या मनगटात ताकद असेल, तोच तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचेल. आपण जर पाहिलं तर कीर्तनामध्ये वयोवृद्ध माणसं वगैरे ह्या लहान लहान मुलांच्या पाया देखील पडतात, कारण त्या गादीचा सन्मान करत असतात. सन्मान आहे, गादीचा सन्मान आहे. हा. हो. मग तुम्ही लहान मुलं पाठवतात. आज तुम्ही बाहेर म्हणता 18 वर्षाच्या खाली तुम्हाला काम करायला अलाउड नाहीये. मुलांना म्हणजे बालकामगाराचा नियम लागतो कुठेच तिथे. नियम लावता तुम्ही की 18 वर्षाच्या खाली कुठे मुलांना कामावर घेऊ नका, लहान मुलं बाल रोजगार बंद करा, हे सगळं तुम्ही सांगता. मग या क्षेत्रात कसं काय चालतात तुम्हाला? याच्यावर कोण लक्ष देणार? लहान लहान मुलं आईबाप तिथं संस्थानामध्ये घालतात आणि त्या लहान मुलांचं खेळण्या बागडण्याचं वय आहे, मजा लुटण्याचं वय आहे, आणि इथे तुम्ही त्यांना पाठवता आणि तिथे जाऊन तुम्ही काय करता? फक्त अभंग पाठ करता. आणि अभंग पाठ केले, सगळं पाठ केलं की तुम्ही कीर्तनकारांच्या मैफिलीमध्ये जाता. मोठा कीर्तनकार कीर्तन करतो आणि त्याच्या पाठीमागे हे सगळेजण उभे राहतात. मी बऱ्याच मुलांना विचारलं सप्त्याला गेल्यानंतर, का हो तुम्हाला काय देतात? नाही म्हणे आमचं शिक्षण करतात, फक्त 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण शिकवतात त्यांना. आज तुम्ही सांगा 8वी ते 10वी शिक्षण कोणाचं मिळून त्यांना रोजगार मिळालाय? मग यांना रोजगाराचं शिक्षण का शिकवत नाहीत? ही सर्वात मोठी चूक आहे संस्थानांची. मग आपल्याला असं म्हणायचंय का की अनेक जण ह्या अध्यात्माकडे किंवा या संप्रदायाकडे रोजगार म्हणूनही पाहतायत? करेक्ट. कारण आज ते बिन भांडवली धंदा झालेला आहे. कारण एका अभंगावर कीर्तन करायचं, तालसूर शिकायचा, कीर्तनाचा वेळ आहे फक्त 2 तास, 7 ते 9 कीर्तन. कीर्तनकार येतो अर्धा तास उशिरा, त्यातला अर्धा तास कट झाला, त्याच्यानंतर पहिली चाल, मधली चाल, शेवटची चाल, त्याच्यामध्ये अर्धा 1 तास गेला, आणि मग वेळ राहिला किती? आणि त्यात मध्ये जे प्रमाण द्यायला सुरुवात होती ना, नुसती प्रमाण, त्याला गाण्याचे, त्याला सिनेमाच्या चाली, जात्यावरच्या चाली, अरे ते ऐकण्यासाठी पब्लिक येते ना. तुम्ही आयोजक त्याला 50,000 60,000 रुपये देऊन तुम्ही कीर्तनकार ठेवता. साधू संतांनी ही कीर्तन नाही सांगितली. साधू संतांनी एकच सांगितलं की तुमच्यामध्ये देव आहे ना, त्या देवाची प्राप्ती कशाने होईल, असा तुम्ही काय करा, महात्मा शोधा. आणि म्हणून त्यांनी अभंग लिहिला, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ती पाय. तुम्ही पांढरे कपडे घातले म्हणजे संत झालात का?
गळ्यात माळा घातल्या झेंडा हल्ली घेऊन, अशी प्रथा चालू झालेली आहे, स्वतःला गायनाचार्य, आचार्य आचार्य, आणि पदव्या मोठ्या देऊन मोठ्या घेतात, पदव्या, है हो. ना. पदव्यांचा भागवताचार्य. पदव्यांचे कॉलेज शाळा कुठंच नाहीये. हम्म, परंतु या पदव्या मनाने घेतल्यामुळे आज साहित्य जे आहे साधू हम्म. संतांचं हम्म, अक्षरशः त्याला विटाळ होत. हम्म, कारण ब्रह्मचारी, नंतर दड्डाचारी, हम्म, नंतर गायनाचार्य, हम्म. तुमचे कीर्तन केसरी, आगाढज्ञानी, प्रगाढज्ञानी, समाज प्रबोधनकार, इतक्या मोठ्या मोठ्या पदव्या पण काहीच नाही अंमलामध्ये. हम्म, तुम्ही सांगा, जर कीर्तन माणसाच्या उद्धारासाठी आहेत, हम्म, तर ज्या वेळेला आज समाजामध्ये तुम्ही बघा, टीव्हीचं बटन ऑन करा, हम्म, कीर्तनच कीर्तन, हम्म, मोबाईल पहा, प्रत्येक व्हिडिओवरती कीर्तनच कीर्तन. हम्म, मग आणि समाजामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये लाखाची सप्ते चालू आहेत. हम्म. आणि त्या सप्त्यांमध्ये 7 कीर्तनकार, 7 प्रवचनकार आणि 1 काल्याचं कीर्तन, 15 बाबा लोक येतात. हम्म, मग एका सप्त्यामध्ये जर 15 बाबा येतात, हम्म, तर उदाहरणार्थ 10 वर्ष झाले जर सप्ताह चालू असेल, हम्म. तर 10 गुणिले 15 किती बाबा येऊन गेले? 150. 150. हा? हम्म, मग 150 बाबा फक्त 10 वर्षाचाच आपण अंदाज घेतला. हम्म, 175वा सप्ताह चालू आहे असे बोर्ड आम्ही वाचले. हम्म. मग एवढ्या कालावधीमध्ये किती बाबा येऊन गेले असतील? मग एवढे आल्यानंतर समाजाचा उद्धार झाला का? समाज सुधारला का? आहे तिथेच आहे. आहे तिथेच आहे. समाजाला देवाची ओळख झाली का? नाही. मग देवाची ओळख झालेली नसेल, समाज सुधारलेला नसेल, तर हे सगळं काय चाललेलं पाखंड. मग आपल्या दृष्टीने समाज कशा पद्धतीने सुधरू शकतो किंवा समाजाला देव कसा भेटू शकतो, काय सांगा? समाजाला देव कसा भेटतो त्यापेक्षा देव ऑलरेडी तयार आहे. हम्म, वस्तू तयार आहे. हम्म, कारण जमिनीमध्ये जसं पाणी तयार आहे ना, हम्म, तर त्याला ज्या वेळेला तुम्ही पानाड्या आणता हम्म. आणि तो सांगतो इथे पाणी लागेल, हम्म. आणि त्यावेळेला तुम्ही जर त्याला सुरुंग लावला तर हम्म. दगड विटा माती भरून बाजूला निघतो आणि तिथे पाणी तयार आहे. मग जमिनीमध्ये पाणी आणून टाकलं का? हम्म. नाही. नाही. पाणी जमिनीमध्ये ओरिजिनल तयारच होतो. तसं ज्ञान तुमच्यामध्ये तयार आहे, देव तुमच्यामध्ये तयारच आहे, परंतु ते अज्ञानाचं आवरण काढण्यासाठी कशा प्रकारचा गुरु केला पाहिजे. हम्म, आणि अगोदर गुरु हम्म, ते ज्ञान, हम्म, मग ज्ञानाने अज्ञान बाजूला काढणे, तो अंधकार दूर करणे. हम्म, आणि आपल्याला ज्या वेळेला ज्ञान होईल, हम्म. आपल्याला ज्या वेळेला आत्मानुभूती येईल, आपल्याला ज्या वेळेला भगवंताची अनुभूती येईल, हम्म, भगवंत पाहण्याची गोष्ट नाहीये. लोक स्वप्नात पाहतात ते. हम्म, हम्म, हम्म. बरेच लोक म्हणतात आम्हाला स्वप्नात देवीने भेट दिली, हम्म. पांडुरंगाने भेट दिली, देवाचा साक्षात्कार झाला. अहो, ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली ज्ञानेश्वरीमध्ये, हम्म, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल लया. स्वप्नातलं सगळं खोटं आहे हो. हम्म. आता समजा तुम्ही रात्री स्वप्नामध्ये आमदार झालात, हम्म. फॉर्म भरला होता, नव्हतं. मतदान झालं, नाही. मग तुम्ही कसं काय झालात आमदार? हम्म, हे स्वप्नापुरतं आहे. हम्म, स्वप्नातलं खरं आहे. स्वप्नातलं खरं आहे, पण तुम्हाला ज्या वेळेला कोणी जाग केलं त्यावेळेला मात्र ते खोटं आहे. हम्म. तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली, मग पैसे आहेत तुमच्याकडे, नाही. पण रात्री तुम्ही झोपेत हम्म. मोजत होते ना. हम्म, रात्री तुम्ही मोजत होते त्यावेळेला ते पैसे पण खरे आहेत, तुमची लॉटरी पण खरी आहे, सगळं खरं आहे, हम्म. पण ते तर स्वप्नामध्ये. प्रत्यक्षात नाही. सकाळी उठल्यानंतर एक नया पैसाही तुमच्याकडे नाही. हम्म, हम्म, आणि या स्वप्नांवर लोक विश्वास ठेवतात. ते एवढंच नाही, हम्म, आज तर लोक सांगतात की तुकाराम महाराजांना अनुग्रह सुद्धा स्वप्नात मिळाला. हम्म. असं नाही अनुग्रह आहे. अनुग्रह म्हणजे काय आहे? हा, नाही, आधी तुम्ही स्वप्नातला ऐका हम्म. की ज्या वेळेला ज्ञानेश्वर आपलं तुकाराम महाराजांना हम्म. बाबाजी चैतन्यांनी अनुग्रह दिला, हम्म. आणि आज अख्ख्या जगाला सुद्धा जो अनुग्रह दिला जाईल हम्म. तो स्वप्नातच दिला जातो. हम्म, कारण आता आपण हे मायावी जगतामध्ये जे जगतोय, हम्म, हे जे चाललेले आपलेली जगराटी ही मायावी जगतातली आहे. हम्म. पण त्याच्यातून आपल्याला संत महात्मे जाग करतात हम्म. आणि आपल्याला विवेक जागृत करतात आणि दाखवून देतात, बाबा हे तू नाही, तू हे आहे. हम्म. त्या तत्वाची ओळख घालून देतात, आणि म्हणून तो अनुग्रह स्वप्नातच मिळालेला आहे हम्म. हे सिद्ध करून कारण स्वप्नात म्हणजे झोपेतल्या स्वप्नात नाही मिळाले. हम्म. काही सांगतात तो रामकृष्ण आदी मंत्र दिला, झोपेतच मिळाला. हे साफ खोट आहे, कारण लक्षणार्थ आणि वाच्यार्थ याच्यामध्ये खूप फरक आहे. हम्म. आणि हा लक्षणार्थ जोपर्यंत त्यांना स्वतःला कळत नाही तोपर्यंत ते समाजाला सांगू शकणार. मग अनुग्रह म्हणजे काय? हम्म. ज्या वेळेला जगामध्ये सर्वात पहिला अनुग्रह शंकराने पार्वतीला दिलेला आहे. हम्म. पार्वती मातेने शंकरांना विचारलं, हम्म. तेव्हा तुम्ही कोणाचं नामस्मरण करता? हम्म. त्यावेळेला महादेव शंकरांनी सांगितलं, हम्म. माझ्याही पेक्षा देव मोठा आहे. हम्म.
मग तुम्ही जे नाम घेतात ते मला सांगा. हम्म. मग शंकराने सांगितलं, ठीक आहे माते, तू मला शरण आलेली आहेस, मी जे नामस्मरण करतो ते मी तुला सांगेल, पण एका अटीवर. इथे आसपास मला कुणी नकोय, तुला निवांत ठिकाणी न्यावं लागेल. गुह्य. गुह्य. आणि म्हणून प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मच. तुम्हाला हे जग ब्रह्म आहे याची अनुभूती पाहिजे असेल तर तुम्हाला त्या गुह्य नामाचाच उपदेश पाहिजे. कारण हरिपाठामध्ये सुद्धा म्हटलेले प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली. हरिपाठात आरतीमध्ये म्हटलेले आणि हरिपाठामध्ये नाही, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगितलं, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदम उत्तम. 9व्या अध्याय 2रा श्लोक आहे की असं जे गुह्य ज्ञान आहे सर्व ज्ञानांमध्ये श्रेष्ठ आहे. नाम. हा, ते ज्ञान सर्व ज्ञानांमध्ये श्रेष्ठ आहे. असं ज्याच्याकडे असेल त्याला तुम्ही महाराज म्हणा. आता प्रत्येक व्यक्ती महाराज होऊन बसलेली आहे. हबप वगैरे प्रत्येक जण. हबप म्हणजे हरीच्या भक्तीत पारंगत. मग यांना हरीच माहित नाही तर पारंगत झाले कुठून, नाही का? आणि म्हणून त्याच्या पुढे आणि त्याच्याही त्यांनी सांगितलं, मग पार्वतीला सांगितलं ते ज्ञान तुला एकांतात द्यावं लागेल. आणि मग पार्वतीला त्यांनी क्षीरसागराच्या काठावर नेलं, अमरनाथच्या गुहेमध्ये नेलं. आणि तिथे गेल्यानंतर डमरू वाजवले, निरामय शांतता केली, सगळे पशुपक्षी हाकलून लावले. कारण अनुग्रह द्यायला सुद्धा एक वातावरण निर्मिती तयार करावी लागते. आजकालचे बाबा उड्यावरच माळा घालतात. मी फार मोठ्या मोठ्या महाराजांकडे गेलेली आहे, त्यांचा 80,000 रेट होता 85-86 साली. आता तर काहीच नाहीये. आणि त्यांना म्हटलं बाबा मला माळ घालून द्या. त्यांनी मला सांगितलं म्हणा माळ घाला आणि म्हणा रामकृष्ण आहे. मला ते नको होतं. मी त्यांना डायरेक्ट सांगितलं, रामाला जे वशिष्ठाने दिलंय ते मला द्या, कृष्णाला जे सांदीपणीने दिलंय ते मला द्या, ज्ञानेश्वर महाराजांना जे निवृत्तीनाथांनी दिले ते मला द्या, तुकाराम महाराजांना जे बाबाजी चैतन्यांनी दिले ते मला द्या. ते रामकृष्ण हरी तो पण आहे, आम्हालाही माहिती आहे. गुरु तरी कशासाठी करायचा असतो? अप्राप्य वस्तूची प्राप्ती करण्यासाठी करायचं असतो. जे आपल्याला माहितच नाही, जे प्राप्तच नाहीये ते प्राप्त करण्यासाठी गुरु आहे. मग ते त्या गुरुला माहित पाहिजे ना. मग शंकराने पार्वतीला नेलं, डमरू वाजवला, सगळे पशुपक्षी हाकलून लावले आणि तिला समोर बसवलं आणि अनुग्रह द्यायला सुरुवात केली. त्या नामाचा उच्चार केला आणि पार्वती म्हणजे एकदम निश्चेष्ट पडली, झोप लागून गेली, तिला समाधी लागली, तिला काहीच कळेना. आणि त्याच वेळेला दुसरीकडनं हुंकार ऐकायला, सगळं शास्त्र सांगते. आणि दुसरीकडनं हुंकार आल्याबरोबर लगेच शंकरांनी पाहिलं की हे ज्ञान तर मी पार्वतीला सांगितलं, मग हुंकार कुठून आला? मग लक्षात आलं की मच्छिंद्रनाथांनी माशाच्या पोटात ते नाम ऐकलं होतं. मग महादेव शंकरांनी सांगितलं की हे नाम तुम्ही चोरून ऐकलेलं आहे, तुम्हाला या नामाचा विनियोग कळणार नाही, तुम्हाला अवताराला आल्यानंतर पुन्हा गुरु करावा लागेल. मग महात्म्यांना जे चुकलं नाही, ते नाम ऐकलेलं होतं तरी विनियोग कळाला नाही. कारण हाती ते सात्विक कर्म, मुखी ते ब्रह्मज्ञान नाम, हाती ते सात्विक कर्म, पण विनियोगाविना कर्म विफल होईल. त्याचा विनियोग जर माहित नसेल तो उपयोग होणार नाही. म्हणजे जसं आपल्या ह्याच्यात जर म्हटलं आपण चक्रव्यूह, हो, अभिमन्यू अडकलेलं होतं, बाहेर येण्याचा पण मार्ग पाहिजे. हा, तसंच म्हणायचं आहे तुम्हाला. हो हो. आणि मग ज्या वेळेला महाराज अवताराला आले त्यावेळेला त्यांना तो संप्रदायातून अनुग्रह घ्यावा लागला, नाथ संप्रदायातून. आणि म्हणून तो जो अनुग्रह आहे, अनुग्रह म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्हाला ते नाम एकांतात दिलं जातं, परंतु जो शरण येतो त्यालाच दिलं जातं. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. भगवंत सांगतात ते की जो कोणी मला शरण येतो त्याचं जन्म मरण चुकवण्याचं काम माझ्याकडे आहे. म्हणजेच काय लिहून ठेवलं त्यांनी की जन्म मरण चुकवण्यासाठी नामस्मरण करायचे. मग आता किती जण सांगतात की जन्म मरण चुकवण्यासाठी भक्ती मार्ग आहे. आमचा भक्ती मार्ग म्हणजे आम्हाला प्रमोशन द्या, बायको चांगली द्या, मुलं बाळ द्या, आमचं घर चांगलं चालू द्या. आम्ही लोकांना विचारतो तुम्ही माळ घातली काय अनुभव आला? भौतिक इच्छा. हा, भौतिक. हजारो लोकांना विचारलं की तुम्हाला माळ घातल्यानंतर अनुभव काय आला? ते म्हणतात आमच्या विहिरीला पाणी लागलं, शेतामध्ये पीक आलं, आम्हाला प्रमोशन मिळालं, आम्हाला नोकरी चांगली मिळाली, आमचं घर सुखात चाललंय. कुठल्या अध्यायात लिहिले दाखवा. आम्हाला ज्ञानेश्वरी मधल्या अध्यायामधला अनुभव पाहिजे. कारण तुका म्हणे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. मग विचार करा, ज्ञानेश्वरीमध्ये 9वा अध्याय 34वा श्लोक व्यासांनी संजयाला अनुग्रह दिलेला आहे.
आणि एकनाथी भागवत मध्ये दुसरा अध्याय 40वा श्लोक. हम्म, त्याच्यामध्ये भगवंताने उद्धवाला अनुग्रह दिलेला. हम्म, उद्धव कोणत्या काळातला? भगवंताच्या काळातला. हा? मग त्या काळामध्ये उद्धवाला अनुग्रह दिलेला आहे आणि ती आलेली प्रचिती हम्म. आजही जशीच्या तशी येते. चालू आहे ती परंपरा. हो. आणि ती जी प्रचिती येते ना हम्म. त्याला अनुग्रह म्हणतात. कारण ते नाम जगात कुठे लिहिलेलं नाही. हम्म. जगात कुठे लिहिलेलं नाही. अवाङ्मय आहे ते. आपल्याकडे ते आहे का ते ज्ञात? आता ते संत परंपरेने आलेलंच आहे म्हणून तर आम्ही आहे एवढं म्हणजे संत ठामपणे परंपरेने सांगतो. आतापर्यंत हो, आलेलं आहे. हो, हो. हम्म. कारण संतांची एक परंपरा असते. हम्म, कारण तुमच्या इष्टितीला जसं वंश परंपरेचा वारसा आहे हम्म, ती तुमची इष्टित तुमच्या वंशाला दिली जाते. हम्म, त्यासाठी मूल व्हावं लागतं. हम्म, वंशाचा दिवा म्हणतात. मुलगाच व्हायला पाहिजे. मग एक तुमच्या नाशिवंत इष्टितीला वारस आहे तर भगवंताच्या नामाला वारस नको? बरोबर. आणि म्हणून अनादिकालापासून जी परंपरा लावून ठेवलेली आहे तर ती परंपरा ज्ञानेश्वरीमध्ये 17व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगून ठेवली. हम्म, की ज्या वेळेला ब्रह्मदेव एकटेच बसलेले होते, हम्म, सृष्टी निर्माण करायची होती, हम्म, परंतु त्यांना काय करावं काहीच कळेना. हम्म, पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरत्तमा वेडा ऐसा ब्रह्मला एक वाव होता, नामज ईश्वरा ते ओळखू शके, नाही सृष्टी करू शके, तो थोरू केला एके नामे हम्म. जिने. त्या एका नामाने जी भगवंत ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली ते नाम जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही ते नाम सोपे. बघा त्यांनी बोट तिकडे दाखवले. ते नाम सोपे. रामकृष्ण गोविंद. रामाने जी वशिष्ठांकडून घेतले ते तुम्ही घ्या. कृष्णाने जे सांदीपनींकडनं घेतले ते तुम्ही घ्या. मग एवढे इशारे केलेले असताना सुद्धा त्या संस्थानामध्ये ज्ञानेश्वरी, भागवत, अमृतानुभव हे ग्रंथ शिकवले जातात. मग त्यांना हे शिकवायला नको का? हम्म. मूळ पाया संस्थानात झाला पाहिजे. बरोबर. संस्थानातल्या लोकांनी शिकवलं पाहिजे की आम्ही फक्त तुम्हाला हे टाळ पखवाज वागवायचं ज्ञान दिलेलं आहे, कीर्तन कसं करायचं त्याचं ज्ञान दिलेलं आहे, परंतु तुमच्या जीवाच्या उद्धारासाठी तुम्हाला सद्गुरू करावा लागेल. बरोबर. आणि सद्गुरू करावा लागेल हे सांगितल्यानंतर त्यांना शोधायचं असेल तर शोधतील ते. म्हणजे देवांनी पण गुरु केलेले, सद्गुरू केलेले हो, आहे. सद्गुरू करावाच आणि लागणार. मग आपण तर मानव आहोत. कारण राम राम सब कुछ कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. रामाला जर राम माहित असतं तर ते वशिष्ठांकडे का गेले असते? राम हा पुत्र दशरथाचा कालचा अनंत युगाचा आत्माराम. पण रामाशी जर आत्माराम ठावे असता तर शरण का जाता वशिष्ठाशी? हं? रामाला वशिष्ठांकडे जाऊन ते नाम घ्यावं लागलं. एवढंच नाही हो, आज लोक समाजामध्ये काही सांगतात कीर्तनातनं, समोरची पब्लिक तेच ऐकते. त्यांनी सांगितलं की राम नामाने दगड तरली. मी ऐकलं असेल कधीतरी. हा, ऐकलंय ना. राम नामाने दगड तरली. राम बरोबर आहे? लिहिलंय त्या दगडावर. राम नामाने. राम लिहिलंय दगडावरती, पण त्याच्या पाठीमागची कथानक आहे ना ती लोक ऐकत नाही. आज लोक रामायण सांगतात ते भागवताचार्य झालेत, इतक्या मोठ्या मोठ्या पदव्या घेतल्यात, अहो ज्यांना अजून काही कळलं नाही, कवडीचं वैराग्य नाही, अजून त्यांची मोहमाया सुटली नाही, आणि आज ते भागवताचार्य आणि रामायणाचार्य झाले. रामायणाचा रेट माहिती तुम्हाला किती आहे? 2-2 लाख रुपये रामायणाचा रेट आहे. हा? मग तुम्ही रामायणातलं वाचून सांगता, मग रामायणातला राम कोणता आणि या लिहिलेल्या रामायणातला राम कोणता तुम्हाला कळाला? म्हणजे आतमध्ये जे आहे ते शोधत नाहीत, म्हणजे नाही. बाहेरचा आडंबरच आणि चालू आहे. समाजाला सांगायचं काम चालू आहे. तुम्ही विचार करा, रामायण अगोदर लिहिलं का राम अवताराला अगोदर आले? राम जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहिलं. 10,000 वर्ष अगोदर लिहिलेलं आहे. हा? मग रामायण जर अगोदर हा, बरोबर. लिहिलेलं आहे, वाल्मिकी ऋषींनी रामायण जर अगोदर लिहिलेलं आहे आणि जो दरोडेखोर होता त्यांनी लिहिलेला आहे, याचा विचार समाज कधी करणार? कीर्तनकारांनी केला बरोबर. पाहिजे. समाजाने करून उपयोग नाही, पहिल्यांदा कीर्तनकारांनी केला पाहिजे, हा आमचा दावा आहे. आज पहिल्यांदा कीर्तनकार सुधारले पाहिजे. बरोबर. त्यांनी देवाचा अनुभव घेतला पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा शास्त्र कुठेतरी यांना पण नियम आणि प्रोटोकॉल पाहिजेत. पाहिजेत. प्रोटोकॉल पाहिजे की पहिल्यांदा कीर्तनकाराने कसं वागावं, कसं राहावं,